सलाम एरिया के अंदर आया हूँ यहाँ के लोगों की समस्या लेने को। यहाँ के लोगों का मसला है क्या भाई, हमारा जो है तो मंदिर नहीं बनाया जाता है, हम जो है तो हमारा मसन खरीदा नहीं देखा जाता है। और यहाँ के लोगों का बोलना है कि हम इलेक्शन पे जो है तो बहिष्कार करेंगे, यहाँ कोई भी पार्टी का किसी को हम पैर नहीं रखने देंगे। कैमरामैन जावेद के साथ मैं शेख जाकिर, एमसीएन समाचार, औरंगाबाद। आने वाला अपने को खासदार कैसे क्या होना चाहिए? खासदार हो या आमदार हो, हमारे महिले में कुछ का आमच्या महिलेमध्ये काही काम होत नाही आणि इथून पुढे याच्या आधी झाले नाही आणि आताही होणार नाही। आणि हा जो मातंग समाज इथं राहतो, यो पीडित मातंग समाज आहे। आम्हाला फक्त सभागृहाचं आश्वासन दिलं गेलेलं होतं आज 10 वर्षापूर्वी। आज मंदिर बांधल्या जातं, मस्जिद बांधल्या जाती, बुद्ध विहार बांधल्या जातं, सगळं बांधल्या जातं, पण मातंग समाजाचं समाज मंदिर का नाही बांधल्या जात याचा जबाब आम्हाला सरकारने द्यायलाच पाहिजे। तर आम्ही या इलेक्शनला बाहेर निघणार आहे, नाही तर या इलेक्शनवर आम्ही निषेध करतो। पूर्ण मातंग समाज, जेवढे औरंगाबाद मध्ये मातंग लोक असतील तेवढे आजपासून या इलेक्शनवर निषेध करतो, आम्ही बहिष्कार टाकतो आम्ही। ओके, लोक जाळत्या मरत्या, ते लोक जाळायला सुद्धा आम्हाला जागा ठेवलेली नाहीये, स्मशानभूमी सुद्धा नाहीये आम्हाला। मातंग समाजाच्या लोकांना स्मशानभूमी पण तागत नाहीये। मातंग समाजाचे लोक शेवटपर्यंत जळतात, पण शेवटी मेल्यावर देखील त्यांना जाळल्या जाते, कारण की ते दुसरीकडे जाळतात। स्मशानभूमीमध्ये जाळावं लागतं समाजाच्या ठिकाणी दुसरे घरदार बांधले गेलेले आहेत, जागा नाही ठेवलेली त्यांनी, जागा देखील नाही तर दुसऱ्या ठिकाणी नेऊन तिथं जाळतात, कारण की आमच्या स्मशानभूमीवर सुद्धा अतिक्रमण। आणि वारंवार आम्ही सांगत आलो सरकारला, वारंवार कळवित आलो, फक्त जयंती आली का अण्णाभाऊ साठेची जयंती आली का आम्हाला आश्वासन दिल्या जात्या, तुमचं समाज मंदिर होईल, तुमचं असं होईल। कधी होणार, केव्हा होणार? आम्ही निषेध करतो याच्यावर आणि बहिष्कार टाकतो या इलेक्शनवर। कोणत्याही पार्टीने आमच्या फाजलपुरामध्ये पाय ठेवायचा नाही आणि यायचा पण नाही इलेक्शनचा वोट मागायला। धन्यवाद। अपने को कैसा खासदार होना चाहिए? देखो, खासदार असा पाहिजे आम्हाला औरंगाबाद जिल्ह्यामध्ये की आमचे कामं झाले पाहिजे, व्यवस्थित कामं झाले पाहिजे। आमचा हा मातंग समाजाचा खूप मोठा वाढ आहे आणि गेल्या 20 वर्षापासून आम्हाला एकच आश्वासन भेटतंय की आम्हाला समाज मंदिर बांधून देणार आहे, अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्यावर समाज मंदिर बांधून देणार आहे। हे 20 वर्षापासून चालू आहे, आमच्या समाजाची कधी मागणी पूर्ण झाली नाही किंवा काही इथं झालेलं नाही। पण औरंगाबादमध्ये असा खासदार पाहिजे की त्यांना कामं झाले पाहिजे, त्यांच्याकडून कसा खासदार? कामं होणारे, कामं करणारे खासदार, काम करणारे खासदार पाहिजे। गेल्या 20 वर्षापासून आमचं कोणतंच काम झालेलं नाही, आमच्या समाजाचं आतापर्यंत एकही काम झालेलं नाही। 20 वर्षापासून आम्हाला फक्त आश्वासन दिलेले समाज मंदिर बांधून देऊ, पण आमचं आतापर्यंत समाज मंदिर झालेलं नाही किंवा आमच्या वार्डाची किंवा औरंगाबाद जिल्ह्याची कुठं सुविधा झालेली नाही व्यवस्थित। औरंगाबाद शहरामध्ये गेल्या 20 वर्षापासून काहीच विकास नाही आहे। विकास करा म्हणतो, विकास होत नाही, काही नाही। आमच्या वाड्यात पण विकास होत नाही, औरंगाबाद शहरामध्ये काय विकास होत नाही। आमच्या वाड्यात इतकं घाण पाणी येतं, इथला आमदार येत नाही, इथला खासदार येत नाही, इथला नगरसेवक येत नाही, कोणीच येत नाही। आमच्या वाड्याकडे कोणी लक्ष देत नाही। आम्ही इतकं लोकांकडे जातो, आमदाराकडे जातो, खासदाराकडे जातो, कोणीच येत नाही आमच्याकडे। वोटिंग मागायला सगळे लोक येतात आमच्याकडे, आम्हाला वोट द्या, आम्हाला हे करा, आम्हाला तसं करा, आम्ही तुम्हाला हे देऊ, आम्ही तुम्हाला ते देऊ। गेल्या 20 वर्षापासून आम्हाला औरंगाबाद शहराचे खासदार चंद्रकांत खैरे हे म्हणतात आम्ही तुम्हाला समाज मंदिर बांधून देऊ, पुढच्या वर्षी तुमचा अण्णाभाऊ साठेचा कार्यक्रम आम्ही समाज मंदिरामध्ये घेऊ, पण ते 20 वर्षापासून आमचं समाज मंदिर काय बांधून देत नाही आहे। फिर अभी आने वाला खासदार कैसा होना चाहिए? हमारे को आने वाला खासदार ऐसा होना की आमच्या वार्डाचं काम पूर्ण झालं पाहिजे। आमच्या वार्डामध्ये नळ लाईन नाही आहे, पाईपलाईन नाही आहे, ड्रेनेजचं नाही आहे, लाईट नाही आहे। आमच्या संडासाचा प्रॉब्लेम तर इतका आहे, आमच्या संडासामध्ये आळ्या पडत्या सर। तुम्हाला काय सांगा, आमच्या संडास तुम्हाला नेऊन दाखवलं तर तुम्हाला असं वाटेल तर हे काय तुम्ही कसं राहता, कसं तुम्ही हे करता, इतकं घाण व्यवस्था झालेली आमच्या वार्डाची। खासदार चेंज होना चाहिए। हमारे को ये बात में ऐसा खासदार होना एकदम ऐसा कि उसने हमारे वार्ड में आना, वार्ड में आके हमारा वार्ड का जो विकास है वो करना, हमारे पाइपलाइन की व्यवस्था करना, पानी की व्यवस्था करना। पानी ड्रेनेज का आता हमारे को, हमारे बच्चे ड्रेनेज से ये होते हैं, किसको कायड़ हुआ, किसी को
टाइफाइड हुआ, ये दवाखाना नजदीक है हमारे, इसकी वजह से कुछ नहीं होता, नहीं तो घाटे में लेके जाएगा, घाटे में लोग लेते नहीं हमारे पेशेंट को। थैंक यू।